दक्षिण पुण्यातला बघितला तर कात्रज भाग हा केंद्र म्हणून बघितला जातो. तिथला रस्त्याचा प्रश्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न म्हणा, तो का नाही मग आतापर्यंत सुटला? कारण की तुम्ही तर 3 टर्म कात्रज मध्ये कुठला नगरसेवक. कात्रज मध्ये महत्वाचा जो विषय होता कात्रज कोंढवा रोडच्या पुलाचा स्मशानभूमीच्या समोरच्या, तो पूल कुणी बांधला? तो पूल जर आज नसता तर तुम्ही पलीकडनं अलीकडे येऊच शकला नसता. कारण पलीकडनं अलीकडे येण्यासाठी त्यावेळेस ट्रकमध्ये बसून यावं लागायचं. मी 7ला नगरसेवक झालो तेव्हा. कारण ओढ्याला पाणी आलं की ते पाणी त्या छोट्याशा पुलावरती यायचं आणि मग तुम्हाला तिथून म्हणजे साधं त्या टायमाला कात्रज कोंढवा रोडच्या माणसाला जर कात्रज गावठाणामध्ये यायचं तर मोठं पाणी आल्यावर ते ट्रकमध्ये बसायला लागायचं आणि हे महिन्यातनं 4 वेळा व्हायचं. परंतु आता जेव्हा मी तो पूल बांधला तेव्हा कात्रजची वाहतूक सुरळीत झाली. त्या टायमाला मी पूल बांधला तेव्हा लोक मला म्हणायचे पूल चुकला. आता गुगळे प्लॉट सरळ झाल्यानंतर ना आता कोण म्हणतं का? बरं, कात्रजचा पाणी प्रश्न हा मी नगरसेवक होण्यापूर्वी किती भयंकर होता, भयंकर होता. मग मी तो नगरसेवक झाल्यानंतर ना 2008-9 7-8-8-9ला मी स्टँडिंग कमिटीत होतो. त्या टायमाला मी तळजाई पठारावरनं पाण्याची लाईन नेली, कात्रजचा पाणी प्रश्न मार्ग. आता कात्रज हे उपनगर आहे त्यामुळे तिकडे डेव्हलपमेंट जास्त असल्यामुळे लोकांचं भरणा जास्त होत चाललंय. शिवाय आत्ताच्या समाविष्ट गावांमध्ये सगळ्यात जास्त गाव कुठं जोडले गेलीत तर कात्रजला जोडले गेलीत.